हा 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 क्लाउड फॉरेस्ट. I'm all about words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. गुड आफ्टरनून. आज आधी वाजले. आज एकदम पद्धतशीर झोपला आम्ही. चला दुसऱ्या साईड सीनला मरीना बाय द काय रे मरीना बाय द बाय काय ते मरीना बाय द बे. हा मरीना बाय द बे आणि मिरॅकल गार्डन दोन साईड सीन येतात. आज पण डायरेक्ट आम्ही 8:30 वाजता घरी येऊ. काल तर जास्त टाइम झालं, आज पण तेवढंच होईल. आज सकाळपासून ऊनच नाही आलं इकडं. लय भारी आहे रे इकडं. सगळ्यात स्वच्छता एकदम. हॉटेल कमी एअरपोर्ट जास्त वाटतंय. बरं कसं आहे. आर्ट स्काय पार्क. बाबा 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 अख्खा थायलंड आपला सॉरी सिंगापूर दिसतोय. रात्री आपल्याला इथे जायचंय. आपला फ्लायर किती खाली दिसतो. तो आम्ही आता आलोय वरून व्ह्यू बघा. फिफ्टी 56 फ्लोअरला आहेत आता आम्ही. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात उंच बिल्डिंगवरती आलेलो आहे पहिल्यांदा. इथं व्ह्यू कसं दिसतो सिंगापूरचा. कसं वाटतं इथं. वरतून मस्त व्ह्यू आहे खरंच. कारण 56व्या फ्लोअर 56 फ्लोअर. रात्री आपल्याला इथे जायचं आहे. ते फोकस होत नाही फोकस इथे जायचं आहे. ते जायचं आहे रात्री. हा वरचा व्ह्यू आहे. वरती पण व्ह्यू मस्त आहे. एवढ्या वरती येऊन मस्त वाटतं सिंगापूर. तुम्ही पण आलात की या इथं वरती. असा राऊंड आहे म्हणजे आपण इथून राऊंड मारू शकतो पूर्ण. अजून वरती पण आहे. हां वरती पण आहे अजून. हा ॲपल स्टोअर आहे. हा एक लुईस व्हिटॉन आणि हा काय दिसत नाही तुम्ही व्यवस्थित. हे सगळे स्टोअर आहेत आणि तो पोर्ट खरंच बघण्यासारखं आहे. दिवस संपत आले. आजचा आमचा सेकंड लास्ट डे. आम्ही उद्या घरी निघणार. पण मजा आहे इकडे. आता इथं झाले फोटो वगैरे काढून. आता आम्ही अजून वरती चाललोय. वरतून बॅकग्राऊंड तर अजून मस्त होतं. निघू इथून. संध्याकाळचा एक शो आहे लाइटिंग शो. पण तो संध्याकाळी आहे. आता वाजलेत 2 वाजलेत ना. तर 4 साडेचार 4:45 झालेत. संध्याकाळचा नाईट शो लाईटवाला तुम्हाला दाखवतो मी वरून. हां रात्री इथे जाणार आहेत आम्ही. हा पूर्ण लाईट शो असतो. गार्डन बाय द बे म्हणून असं काहीतरी आहे. आज रात्री म्हणजे हा एवढा मोठा आहे की जवळजवळ 2.5 ते 3 तास आम्हाला लागतील आतमध्ये. आणि पूर्ण राऊंड समुद्र आहे. समुद्र सगळे गेलेलं आहे. खूप स्वच्छ आहे.
हा बिल्डिंगचा स्ट्रक्चर आहे त्यांचा, हा पूर्ण अशा 1 2 3 अशा 3 बिल्डिंग आहेत. बापरे. स्काय पार्क इनक्रेडिबल द प्रोसेस. त्यांनी बनवायच्या टायमाचं आहे. आणि म्युझियम आहे हो ना, किती उंच. हा त्यांचा एंट्रन्स आहे. लोक आपल्याकडे जिम करून इथं बघा उद्योग घेत. आपल्याकडे असं नाही, कधीच गायब झाला असता. इथं हे इन्स्ट्रुमेंट्स आहे आणि तिथे जिमसाठी म्हणजे असे नॉर्मल तुम्ही वर्कआउट करू शकता. एवढा मोठा गार्डन बनवला आहे, खूप मोठं आहे. कोंबडा लागलाय बघा त्यांच्या मागे. शेंगांचा झाड वाटतंय. ए हे बघ तुरीच्या शेंगा. ए कथा काय लोक फिट आहेत, एवढी भारी. नाही इकडे ढेऱ्या बा यांच्या काय आमची वन मस्त आहे. आत्ताशी चालू केलंय तरी आत्ताशी म्हणजे तरी पण 10-15 मिनटं झालेत. आता हा गार्डन आहे, याला गार्डन पूर्ण AC मध्ये आहे का बघ. त्याच्या आतमध्ये गार्डन आहे. मगाशी आम्ही इथे वरती होतो, त्यामध्ये एंट्री करतोय. एंट्रीलाच एक तर पण लाकडाचा बनवलेला आहे. याला खरंच कलाकृती आहे, पण आपल्या इकडच्या मोत्यान तोड नाही. हा लाकडावरती कोरलाय. आपल्या इथे तर दगडींवरती कोरतात ना आपल्या लेण्या. एक गोष्ट इथं चांगली आहे की एखाद्या शेड खाली आलो ना की लगेच म्हणजे जिथे जिथे शेड आहेत, ओनली शेड. यांचं काय होतं शेडमध्ये सुद्धा, अरे आपण चुकलो, शेडमध्ये सुद्धा AC आहे. सॉरी, आम्हाला तिथे जायचं होतं क्लाउड फॉरेस्टला, तर आम्ही चुकून वरती चढलो. बरोबर तू उतर खाली, तिथे जायचं आपल्याला. ठीक आहे चला. आम्हाला जायचं होतं क्लाउड फॉरेस्टला. क्लाउड पहिले तर आपण पहिले क्लाउड फॉरेस्टला जाऊ. मस्त मस्त कलाकृती केल्यात बघ लाकडांच्या. पुरेपूर वापर केला लाकडाचा. बसा हा एक बघा, इथं तर मगर काढून ठेवले लाकडाचे लाकडावरती. वा वा वा, क्या एंट्रन्स आहे. आल्या थंडी वाजवलेली. हा 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 क्लाउड फॉरेस्ट. ह्याला म्हणजे आम्ही फक्त बाहेरून आतमध्ये आलो, तिथं असं वाटतं की खरंच आपण एखाद्या जंगलात आलेलो. आम्ही वरती असं पाणी वगैरे पडतोय. वरतून पण वॉक आहे. एवढा मोठा असून हा मेंटेन ठेवलाय बघा. क्लाउड फॉरेस्ट आता ऑलमोस्ट संपत आलाय. म्हणजे क्लाउड फॉरेस्टमध्ये असं त्या ह्याच्यातून ग्लासच्या आतमध्ये पूर्ण, आणि असं खरंच असं वाटतंय की आपण असं जंगलात आल्यासारखं, म्हणजे असं वातावरण तसं करतात ते. आणि इथून लिफ्ट टू लॉस्ट, अजून एक लिफ्ट टू लॉस्ट वर्ल्ड. सिक्रेट गार्डन एवढं मोठं आहे की विचारताच सोय नाही. म्हणजे अजून आम्ही ऑलमोस्ट अर्धच बघितलंय, अजून बरंचसं बघायचं बाकी. हा 3rd फ्लोअर, अजून बरंचसं बघायचं बाकी आहे. म्हणजे 6th फ्लोअरला गेलेलो, त्याच्यानंतर 4th फ्लोअरला 5th फ्लोअरला काही नाही आहे. आता 3rd फ्लोअरला उतरलो आम्ही. आणि इथे बघाल तर तुम्ही 3ऱ्या फ्लोअरला सुद्धा एवढी मोठी मोठी झाडं लावून ठेवतात. आणि फ्लोअरला 3rd फ्लोअरला
ते बांधणं एवढं महत्त्वाचं नसेल, पण त्यांना मेंटेन ज्यांनी जे ठेवलं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली ना ग्लास दिसतच आहे, मॅग्नाफाईंग ग्लास आहे ते, बरोबर ना. हा वुडन वर्क आहे. त्याला सिक्रेट गार्डन नाव आहे असं. म्हणजे त्यांनी झाडांची प्रजाती आणले असेल कुठून तरी ना रे, बाहेरून तर इथे ठेवले म्हणजे. खूप म्हणजे खूपच मोठं, अतिशय मोठं आहे. सगळ्या झाडांच्या प्रजाती आहेत आणि त्यांची नावं सुद्धा आहेत. ब्राझीलचं आहे, हा कुठला आहे पाईन, ब्राझील. तर बापरे, सगळ्या वेगवेगळ्या जातीचे झाड आहेत. म्हणजे त्यांनी बाहेर देशातून आणले असते कदाचित. बरीचशी बारकी झाडं आहेत, त्यांची नावं म्हणजे यांनी असं प्रॉपर एकदम केलेलं आहे. हा सिक्रेट गार्डन म्हणून आहे. इथं गोगलगाईचं हे बनवलं आहे वुडनचं. म्हणजे कदाचित तिथं लाकूड जे पडत असतील, नाही हा लाकडाचं नाही, आज मस्त वेगळं मेटल आहे. त्यानंतर हा सिंह आहे, हा स्टोन आहे. हा कसा बनवला मस्त, हा कसा बनवला लाकडाचा बघा. हे पाखरू, ती चिमणी एवढ्या जवळ आहेत, म्हणजे ते तर स्वतःला इथं किती सेफ समजत असते. आता आपल्याकडे एवढ्या जवळ कुठे गेले, आपल्याकडे एवढ्या जवळ येऊ पण शकत नाही. बघा मी इथं बसलोय असं टेबलावरती आणि एकच नाही, कुठे चिमणी गेली चिमणी. हे पारवे म्हणजे ते स्वतःला इथं किती सेफ समजतात. खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. इकडे इकडे तर यांना इकडे पण नसं समजत. एवढी लोक आहेत तरी पाखरं खाली येऊन थांबलेत, त्यांना भीतीच नाही कसली. किती जुने मासे आहेत बघ. ससा बघ, आई ससा नाही रे, कासव, सॉरी. बाबा किती मोठा आहे, बाबा बाबा बाबा. तो वरती फ्लॅश नको लावू. गार्डन बाय द बॉय असं काहीतरी नाव आहे याचं. हे आत्ताच आहे. हे रात्री पूर्ण इथं लाईटिंग्स असतील, म्हणजे यांच्यामध्ये लाईटिंग्स असतात पूर्ण. पूर्ण झाड आहेत अशी, पूर्ण लाईटिंग असेल. नंतर हा एक आहे सगळ्यात मोठा, त्या बाजूला आहे. म्हणजे हा झाल्यानंतर आम्ही त्या बाजूला जाणार आहे. याच्याशिवाय पर्याय नाही इकडे काय. बघा सगळं लागलाय, याच्याशिवाय पर्याय नाही. याच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे दुसरं आपण विश्वास ठेवू शकत नाही ना. बाहेर आला का थोडंफार ॲडजस्ट करायला लागतो, तिसरा ताण पडतो. ठीक आहे. खाऊन निघाल्यानंतर आता तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवतो. बघा नाईट व्ह्यू. कसं वाटतंय? असंच आहे अजून तिकडं. इकडे लाईट शो आहे. सो माशी तुम्हाला बोललो ना नाईटला पब्लिक तर इथे इकडं पण चालू आहे नाईट साऊंड शो.